जागतिक मत्स्य दिनानिमित्त मत्स्यपालन विभागाच्या वतीने आज मंचर या ठिकाणी मत्स्यपालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। आपल्या सोबत आहेत जिल्हा मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे। किरणजी, काय सांगाल, आज आपण मत्स्यपालकांचा मेळावा आयोजित केला होता, यात काय काय बाबींवरती प्रकाश टाकण्यात आला? आज जागतिक मत्स्य दिनानिमित्त इथे बरेचसे मत्स्य शेतकरी जे तलावात मत्स्य व्यवसाय करत असतील, केज कल्चरमध्ये करत असतील, बायोफ्लॉक पद्धतीत करत असतील किंवा मत्स्य व्यावसायिक असतील, सर्वांनी चांगली उपस्थिती दाखवलेली आहे। या आजच्या दिवसानिमित्त आम्ही शासकीय योजना तसेच जे मच्छीमार आहेत, मत्स्य व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी ज्या लाभाच्या योजना आहेत, हिताच्या योजना आहेत, त्याच्यामध्ये जसे की किसान क्रेडिट कार्ड असेल, त्या व्यतिरिक्त इन्शुरन्स असेल, मच्छीमारांसाठी इन्शुरन्सचा कसा फायदा त्यांना घेता येईल, अजून तसेच आपलं ई श्रम कार्ड काढल्याने शासनाच्या ज्या योजना राबवताना ई श्रम कार्डचा कसा महत्व आपल्याला वापर करता येईल याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त शासनाच्या ज्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, जी केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबवली जाते, याबाबत सुद्धा प्रकाश टाकण्यात आला। त्यांना जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेण्याचं मत्स्य विभागाकडून कळवतो। कोणत्या कोणत्या आर्थिक योजना आहेत? मत्स्य व्यवसाय जर करायचा असेल तर शासन कोणत्या पातळीवरती मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना भांडवल उपलब्ध करून देऊ शकतं, काय सांगाल? शासनातर्फे इथे भांडवल असं म्हणता येणार नाही। म्हणजे आपल्याकडे कसं आहे की एखादी योजना असेल तर त्याच्यामध्ये SC ST किंवा महिला असेल तर त्यांना 60% अनुदान भेटतं आणि जे जनरल कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 40% अनुदान तत्वावर आपण वेगवेगळ्या योजना, जसे की जिवंत मासे विक्री केंद्र असेल, तलावातील मत्स्य संवर्धन असेल किंवा मत्स्य बीज निर्मिती केंद्र असेल, त्या व्यतिरिक्त इन्सुलेटेड व्हेकल असेल, रेफ्रिजरेटेड वाहन असतील, ई रिक्षा असेल किंवा टू व्हीलरवर जे आईस बॉक्स लावून मच्छीमारांसाठी विक्री करण्यासाठी ती असेल, जाळे खरेदी असेल किंवा बोट खरेदी असेल, अशा वेगवेगळ्या विविध योजनांवर आज आपण माहिती दिलेली आहे। आणि यामध्ये नक्कीच ज्या दुर्बल घटक आहेत त्यांना याचा चांगलाच नक्कीच लाभ होईल, मच्छीमारांना याचा फायदा होईल। पुणे जिल्ह्यामध्ये असे किती मत्स्यमार आहेत किंवा किती मत्स्य व्यावसायिक आहेत जे तुमच्या विभागामार्फत सध्या मत्स्यपालनाचा व्यवसाय करत आहेत? पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्याकडे 90 संस्था होत्या, त्यापैकी काही अवसायानात निघालेल्या आहेत। आता सद्यस्थितीमध्ये एक 65 जवळपास संस्था कार्यरत आहेत। त्या 65 संस्थेमध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये कुठे 25, 50 किंवा 200 अशी संख्या आहे। तर याच्यामध्ये त्यांना आपण आपल्या जे जिल्ह्यातील तलाव ठेक्याने देतो। त्या व्यतिरिक्त त्यांना मत्स्यबीजासाठी आपल्या शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र हडपसर येथून मत्स्यबीज देखील त्यांना उपलब्ध करून दिलं जातं। तर पुणे जिल्ह्यामध्ये मत्स्यपालनासाठी, कृत्रिम मत्स्यपालनासाठी कोणत्या कोणत्या माशाच्या जाती वापरल्या जातात, काय सांगाल? व्यावसायिक दृष्ट्या बघितलं तर आपल्याकडे सध्या कटला असेल, रोहू असेल, मृगळ, मरळ आणि गिफ्ट तिलापिया आहे, पाबदा आहे, शिंगटा आहे, अशा बऱ्याचशा व्हरायटी आहेत ज्या की आपल्या लोकल तसेच आणि व्यावसायिक दृष्ट्या ह्या खूप चांगल्या आहेत आणि जे की आपल्या मच्छीमार बांधवांना एक चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकतात या प्रजाती। जागतिक मत्स्य दिनानिमित्त आज मंचर या ठिकाणी पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। जिल्हा मत्स्य विकास अधिकारी यांनी या मेळाव्यात उपस्थित असणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिलेली आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।